17 वर्षे वय असलेला रणजित 10वीचं पेपर होत आलेत म्हणून त्याच्या घरच्यांपाशी हट्ट करतो की मला मोबाईल द्या. आता त्याच्या घरचे त्याला मोबाईल देतात. म्हणतात की चला असं पण 10वी झालेलीच आहे. मोबाईल देऊ पोराला काय होतंय. आता याच्यापाशी ज्यावेळेला मोबाईल येतो, नवीन पोरगं अनुभव नसलेला, काही मित्रांनी सांगितलं की इंस्टाग्राम ओपन कर. इंस्टाग्रामवरती असल्या बाया बघायला आहेत ना, अर्धे कापड घालून नाचते. तेवढं भारी वाटतं ना बघायला डोळ्याला. तू इंस्टाग्राम ओपन कर. आता या रणजितने कसलाही विचार न करता, कमी अनुभव असलेला बालिश बुद्धीचा रणजित, ज्या वेळेला रणजितने इंस्टाग्राम ओपन केलं त्यावेळेला अर्ध्या नग्न असलेल्या पोरींचे व्हिडिओ यायला लागले. याला मस्त वाटायला लागलं. पण काही वेळातच अर्धा एक तास झाला असेल, तेवढ्यातच त्याला एका पोरीच्या अकाउंटवरून रिक्वेस्ट आली. प्रिया नावाची ही पोरगी, दिसायला सुंदर, फोटो होता डीपीला, केस अशी लांब, पाठीमागून पूर्ण तिच्या पाठीमागच्या ढोंगणाच्या खाली केस गेलेली, साडीमध्ये पिवळी साडी घातलेली, फिगर असा एकदम कर्व घेतलेला फिगर, मोबाईल हातात धरून आरशापुढे फोटो काढून डीपीला लावलेला. ज्या वेळेला हे बघतो त्यावेळेला रणजित लगेच ॲक्सेप्ट करतो रिक्वेस्ट. तेवढ्या वर्षात त्याला अजूनपर्यंत कुठल्याही पोरीने भाव दिला नव्हता आणि पुढून चालून पोरगी येते म्हटल्यानंतर यानंही तिच्या रिक्वेस्टला ॲक्सेप्ट केलं आणि तिकडून थोड्या वेळात हाय मेसेज आला. रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करताच हाय मेसेज पडल्यानंतर रणजित बावचळलाच की. त्याला वाटलं की आता एवढ्या रील दिसतायत म्हणजे ही सगळं पोरींसाठीच असेल आणि पोरीच जास्त करून वापरत असतील आणि असेल एखादी कोणती तर पोरगी जिला मी आवडला असेल, त्यामुळे तिने रिक्वेस्ट टाकली. हाय पण मेसेज टाकला. त्याने हॅलो रिप्लाय दिला. तिकडून रिप्लाय येतो की तुम्ही फोटो टाकलेले भारी आहेत, क्यूट आहेत, फोटो दिसायला भारी आहेत. असं हळूहळू बोलणं चालू झालं. मग माहिती विचारणं, कुठला आहात, काय आहे, काय करता. तो सांगत होता की मी 10वीला आहे. आता मोबाईल घेऊन दिला वडिलांनी. ती सगळी माहिती बघून हसायची. म्हणजे जसं नॉर्मल पोरीसारखं बोलायला चालू झालं. हळूहळू आता या दोघांमध्ये एवढा गप्पा रंगत गेल्या. 5 दिवस झाले, 6 दिवस झाले. या रणजितला कसलंही भान राहिलं नव्हतं की याच्यापाशी नवीन मोबाईल आलाय म्हणजे आपण सगळी कामं सोडून द्यावी, असं काय नाही. कामं सोडून दिली, काहीच काम करेना. दिवसभर फक्त मोबाईलवरती बघत बसायचा, चॅटिंग करत राहायचा, हसत राहायचा गालातल्या गालात. त्याच्या वडिलांना वाटले चला नवीन मोबाईल आहे, पोरगा असं करत असेल. पण त्यांना नव्हतं माहीत की तो आता कोणत्या संकटात सापडणार आहे. मित्रांनो, त्या प्रिया नावाच्या अकाउंटवरून या रणजितला एकदा मेसेज येतो. आता भरपूर दिवस झाले आपण बोलतोय, मला तुला भेटायची इच्छा आहे आणि येताना कंडोम घेऊन ये. आता रणजितचं डोकं चाले ना की काय करू, कारण एवढं अचानक आणि एवढ्या दिवसात लगेच डायरेक्ट कंडम घेऊन भेटाय बोलणारी पोरगी काय असू शकतं. खरं आहे का खोटं आहे डोकं चालना. मित्राला सांगावं का, मित्राला विचारावं का. तर मित्राला विचारलं तर पूर्ण प्लॅन फसकटून जाईल, कालवा होईल, म्हणून तो काय बोलत नाही. रणजित विचार करतो की कुणालाही न सांगता मी काय करतो, एकदा जाऊन रणजित विचार करतो की कुणालाही न बोलता मी एकदा जाऊन शहानिशा करतो. जर खरं असेल तर लॉटरीच लागेल आणि खोटं असेल तर काय मी तिथून निघूनच येईल. पण त्याला माहीत नव्हतं त्याच्यासोबत काय होणार आहे. मित्रांनो, रणजित सकाळी उठला. रविवारचा तो दिवस होता. अंघोळ केली, चांगली कापडं घातली, इस्त्री केलेली. त्याला जाताना मोबाईल खिशात टाकला, पूर्ण चार्जिंग केलेला मोबाईल, आणि जाता जाता एका मेडिकलमध्ये गेला. स्ट्रॉबेरी फ्लेवरचं एक कंडोम घेतलं पाकिट, खिशात टाकून निघायला लागला. जाता जाता म्हणला की काहीतरी गिफ्ट पाहिजे म्हणून फुलाचा एक गुच्छा घेतला. एक लोकेशन पाठवलं होतं, त्या लोकेशनवरती गेला. शहराच्या बाहेर एक अनजान लोकेशन. त्या लोकेशनवरती फक्त आणि फक्त पडलेली घरच होती, जे की हायवे तयार करण्यासाठी घरं पाडलेली होती. सुरुवातीला तर त्याला थोडं वेगळं वाटत होतं, पण मनामध्ये ती इच्छा होती की अरे आज मला करायला मिळेल, आज मी लय वेळ करणार, अशी इच्छा, संबंध करायची इच्छा ज्या वेळेला एखाद्या पुरुषाच्या मनामध्ये जाते ना, त्याला मागचं पुढचं काही दिसत नाही. त्याला फक्त तेवढी जागा दिसते 2 इंचाची. तो त्या ठिकाणी इमॅजिन करत करत जात होता. असं करेल, तसं करेल, वाकवून करेल, उभं करेल, आडवं करेल, सगळं विचार करत तो त्या ठिकाणी गेला आणि जाऊन 10 मिनटं थांबला, 15 मिनटं थांबला. पण तिकडून काय रिप्लाय पण येणार ना, कोणी येणार. याने मेसेज टाकला, हॅलो कुठं आहे. तेवढ्यात मेसेज आला की आहे 5 मिनिट लागतील मला येण्यासाठी. आता रणजित म्हणला की एवढ्या लांब आलो आहे, एवढी वेळ झाली वाट बघतोय, अजून थोडी वेळ वाट बघावी, म्हणून त्याने 10 मिनटं वाट बघितली. पण कोणी प्रिया वगैरे काही आली नाही. काहीच वेळात तिथं एक 30 वर्षाचा एकदम काळा
डूस आणि एकदम जाडा माणूस आला आणि तो म्हणतो की रणजित आहे का? रणजित म्हणतो हो, पण तुम्ही कोण? ती व्यक्ती म्हणते की नाही, मी आहे असंच. तो म्हणतो की ते एक प्रिया म्हणून येणार होती पोरगी, ती आली नाही का? त्यावेळेला हा जो व्यक्ती होता थोडंसं गालात हसतो आणि म्हणतो की काय राव तो, काय तुला करावं, काय बोलावं? तुला एवढं पण समजून आहे का की प्रिया वगैरे कोणी नाही? तुझं तोंड बघून तुला कोणी मेसेज करेल असं वाटतं का तुला? आणि कंडम घेऊन भेटाय बोलवेल. तुझी अशी लायकी तर आहे का? म्हणलं की मीच अकाउंट बनवून तुला बोलवलंय. चल आता बापाला फोन कर आणि 5 लाख रुपये मागव. आता याच्या पायाखालची जमीन सरकते आणि विचार करू लागतो की माझ्यासोबत काय झालं. आता त्याला समजत नव्हतं की काय करावं. भेटायला तर एका महिलेला आला होता, पण इथं महिला तर दूर दूरपाशी नव्हती. इथं एक सांडासारखा माणूस होता, जो की त्याला पैसे मागत होता. याची इच्छा, मन पूर्ण उडून गेलं. त्याला ती गोष्ट आठवत होती, जी की त्यांनी एवढे 15 दिवस केली होती मोबाईलवरती घरी बसून. आता रणजितचं तर डोकं चालं ना, काय करावं? घरच्याला सांगावं तर घरचे आपल्याला घरी गेल्यावर बेल्टनं मारतील. तू असं केलं. केलं ते केलं आणि एवढं कमी वयात पोरीला करायच्या नादानं गेला तो. इज्जत काय राहील घरी गेल्यावर? कोणाच्या चेहऱ्याला चेहरा बघू शकत नाही, डोळ्याला डोळं मिळवू शकणार नाही, म्हणून तो काहीच करेना. म्हणला की मी नाही करत फोन, काय करायचं ते करा. आता हा व्यक्ती तिथं त्याला वेळ नव्हता थांबायला जास्त वेळ. त्याने दावं घेतलं आणि रणजितला तिथंच बांधून ठेवलं. म्हणला तू संध्याकाळपर्यंत नाही केला, मी माघारी येईल आणि बघ तुला काय हाल करतो. रणजित घाबरत होता, रणजित ओरडत होता, पण म्हणला की नाही, मी काय करत नाही, तुम्ही जावा, काय करायचं ते करा. तो व्यक्ती तिथून निघून गेला आणि रात्रीचे 8 वाजता त्या ठिकाणी आला. पुन्हा म्हणतो रणजितला फोन कर, पैसे मागव. रणजित भिलेला होता त्याच्या पुढच्या परिस्थितीला काय होईल ते. त्याला वाटत होतं की कसं होईल घरी सांगितल्यानंतर, म्हणून गप्प बसला. त्यावेळेला त्या व्यक्तीने त्याला कानाखाली लावली, मारायला चालू केलं. म्हणला तू जर नाही फोन केला तर तुझा हत्यार कापून टाकेल, कारण तू एवढ्यासाठी आलाय ना, या हत्यारासाठी. त्यावेळेला रणजित म्हणला ठीक आहे कापा, पण मी नाही करू शकत. काही पोरं असतात की घरच्यांना एवढी घाबरतात की त्याच्यामुळे यांचं जीवन संपून जातं. आता हीच घटना या रणजितसोबत घडत होती. ना घरी सांगू शकत होता की काय झालं, ना कोणाला सांगू शकत होता की याच्यासोबत काय होतंय, कारण यानं गोष्टच अशी केली होती. तर मित्रांनो, त्यावेळेला त्या व्यक्तीने चाकूने त्याचे गुप्तांग कापून टाकले. आता ना राहिले होते गुप्तांग, ज्याच्यासाठी तो इथपर्यंत आला होता. तडपडून तडपडून त्याचा त्या ठिकाणी मृत्यू झाला मित्रांनो, रक्तस्राव होऊन. काही वेळातच त्या व्यक्तीला ज्या वेळेला समजलं हा गेलाय, त्याने सोडलं तिथून आणि एक शेजारीच शहरातून येणारी गटर वाहत होती, गटारीत नेऊन टाकलं. त्याला वाटलं की जाईल वाहून, पण तसं काय झालं नाही. पाण्याचा भाव एवढा नव्हता, त्यामुळे साईडला कडेला येऊन पडला. त्या ठिकाणी सकाळी एक तुम्हाला माहिती असेल शहरामध्ये गवत लावतात शहरामधल्या जनावरांना खाऊ घालण्यासाठी गटारीवर येणारं. त्या ठिकाणी लोक गवत काढायला आल्यानंतर बघितलं तर एका माणसाची बॉडी आहे. पोलिसांना फोन केला, पोलीस आले. थोडी अस्तव्यस्त झाली होती, पण थोडंसं ओळखू येत होतं. ज्या वेळेला पोलिसांनी त्याचा फोटो लावला, इकडे रणजित पण गायब होता 2 दिवसापासून. त्याच्या वडिलांनी कंप्लेंट टाकली होती पोलीस स्टेशनमध्ये. ज्या वेळेला समजलं त्यावेळेला गेले बघायला, तर हो, रणजितच होता. त्यावेळेला बघितलं की त्याचं ते गुप्तांग नव्हतं. आता समजत नव्हतं की कोणी केलं असेल, काय केलं असेल. त्याचे वडील म्हणले की माझ्या पोराला मी मोबाईल घेऊन दिला होता. त्यावेळेला त्या मोबाईलची शहानिशा केली जाते, इंस्टाग्रामची ॲड बघितली जाते. त्यावेळेला पोलिसांच्या लक्षात येतं की ही एक गँग आहे, जी पूर्ण शहरामध्ये ऑपरेट करते आणि नवीन पोरांना, नवीन अकाउंट बनवलेल्या पोरांना फसवते. अशा अकाउंटची ओळख करून त्या प्रिया नावाच्या अकाउंटच्या व्यक्तीला लगेच ताब्यात घेतलं पोलिसांनी. आता ती व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात होती. त्याने पूर्ण गोष्ट सांगितली, त्याने कसा कांड केला हे पण सांगितलं. आता रणजितचे आई वडील रडत आहेत, फक्त काही करू शकत नाहीत. पोरगा गेला. दुसरीकडे या व्यक्तीला ताब्यात घेतलं पोलिसांनी. याच्यावरती योग्य ती कारवाई होईलच, पण याच्यातून एवढंच सांगण्यासारखं आहे की कोणी इंस्टाग्रामवरती फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतंय, ॲक्सेप्ट करायची नाही. किंवा कोणी जर म्हणत असेल की मी महिला आहे, कोणावरती विश्वास ठेवू नका, कारण पोरी एवढ्या अशा नाहीत की मोकळ्या तुम्हाला मेसेज टाकून तुम्हाला भेटायला बोलवतील. इंस्टाग्रामवरती असं काही होत नाही. याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवू नका, एवढंच म्हणणं आहे. बाकी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्की करा.